डोळ्यात अश्रू आहेत आणि एका डोळ्यात हसू आहे. खूप निकराची झुंज दिली, कार्यकर्त्यांनी ताकद दिली आणि या ठिकाणी काही प्रमाणात का होईना पण यश मिळालं. कदाचित आपण म्हणतो की प्रयत्न केल्यावर यश मिळतं, थोडे प्रयत्न कमी पडले, थोडा विश्वास निर्माण करायला कमी पडलो म्हणून कदाचित थोड्या प्रमाणात यश मिळालं. पण शेवटच्या मला वाटतंय काहीतरी 1.5 तास 40-45 नाही सॉरी 70 काय ते 70-72-75 मिनिटं बाकी होती माघारीचं. ते शेवटचं ते चिन्ह घ्यायचं त्यावेळेला 70-72 मिनिटं बाकी होती. मी जबाबदारीने सांगतो 70-72 मिनिटं बाकी होती आणि त्यावेळेपासून हा सगळा प्रवास आणि हा सगळा संघर्ष सुरू केलाय. फार ताकदीने मारुती चेअरमन आमचे मामा महेंद्र मामा, डिगू अण्णा, निलेश भाऊ, चारू शेठ, निलेश शिंदे आणि मला वाटतंय ह्या सगळ्यांनी ते सुरू केलं घेतलं नाव ह्या सगळ्यांनी ते सुरू केलं आणि ते दादांच्या चरणी नतमस्तक झाले. आणि मग तिथून दादांनी ते ऐकून घेतलं आणि एक कौल दिला आणि मग ते प्रचाराचं जे वादळ त्यावेळेला सुरू झालं. मला वाटतं प्रत्येक सभासदांपर्यंत खूप मोठ्या कालावधीनंतर दादा त्यावेळेला पोहोचले होते. मध्ये मोठा गॅप गेला पण दादा तुम्ही प्रत्येक घरी पोहोचले. अगदी ऊन होतं प्रचंड, टेम्परेचर फार जास्त होतं तरी सुद्धा त्याची पर्वा न करता त्या ठिकाणी दादा पोहोचले. पण या दरम्यानच्या कालावधीत एक मोठी घडामोड कोणी घडून आली मला खरोखर माहित नाही, पण आदरणीय या गावच्या उभारणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आम्हाला आठवत नाही कारण त्या काळात आम्ही थोडस मला वैयक्तिक मी मुंबईत होतो, पण ज्यांनी या गावच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं ते सर्वांचे परम आदरणीय सर्वांचे परम आदरणीय महेंद्र शेठ शहा, की ज्यांनी या संस्थेची इलेक्शन लागली त्या संस्थेच्या उभारणीत देखील सिंहाचा वाटा उचललाय. त्या महेंद्र शेठ शहांना या ठिकाणी कोणीतरी बोलावलं मला नक्की माहित नाही, पण त्यांच्या इथं येण्यामुळं आणि त्यांच्या आपल्या सोबत इथं या ठिकाणी फिरण्यामुळं त्यांच्या उपस्थितीमुळं इतकी चालना या प्रचाराला मिळाली आणि एक पॉझिटिव्हिटी क्रिएट झाली. एकाचं नाव घेतलं दुसऱ्याला राग येईल म्हणून सगळ्यांची नाव घेत नाही, परंतु एक एक कडी जोडत गेले आणि एक खूप मोठी दीपमाळ तयार झाली. मी तर म्हणेन ही सगळी मंडळी त्यांना सवय ते लिडरशिप स्किलची, त्यांना ते सवय ते पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी घडवून आणण्याची. पण त्यांच्या हाकेला ओ देऊन जेव्हा तुम्ही सगळी मंडळी जमा झालीत ना, तुम्ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुम्ही हो का. नेता तसाच मोठा होऊच शकत नाही, तो एकटा खुर्चीवर बसून पुढे सभा होऊच शकत नाही. तुम्ही लोकांनी धावले आणि तुम्ही पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो. आता निकाल लागलाय, परंतु मला वाटतं आताशी ही खरी सुरुवात आहे. आपण जो यज्ञ मांडलाय, आपण जी प्रेरणा घेतली, संघर्षाचा जो वारसा आपल्याकडे आहे, त्या वारशातून त्या संस्थेचा आपले 3 मावळे त्या ठिकाणी चुकीला चूक म्हणून योग्य गोष्टीला पाठबळ देतील, परंतु चूक असणाऱ्या गोष्टीला चूक म्हणून त्या ठिकाणी गवळ्यांच्या हितासाठी अहोरात्र दिवसभर त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त कार्यरत राहतील. आणि आदरणीय महेंद्र शेठ असेल, आदरणीय दादा असतील किंवा ताई असतील किंवा ही सगळी मंडळींनी नवे तुम्ही सुद्धा काय होते, कार्यकर्ता परस्पर शब्द देत असतो, नेता प्रत्येक शब्द तिथं पोचत नाही, परंतु कार्यकर्ता सांगतो अरे तुला काय करायचं मी आहे, तुला काय करायचं मी आहे. हे मी आहे हे जे प्रकार आहेत ना, तर तुमचे शब्द इथून पुढच्या काळात त्या संस्थेच्या बाबसाठी बांधील राहतील आणि हे 3 वीर त्या ठिकाणी 300 माणसांचं काम करतील. मला खात्री आहे की
आपल्या काही मंडळी या ठिकाणी अपयश आलंय, पण अपयशामुळे खचून न जाता सतत समाजात जर आपण राहिलो तर इथून पुढच्या काळात आपल्याला देखील एक चांगली सुरुवात, एक चांगली संधी मिळू शकते. आणि ती संधी आदरणीय दादांनी त्याची एक शब्द वापरला जाता, मला तो शब्द फार आवडला. म्हणजे थोडंफार मला जे कॉर्पोरेट लाईफ कळतं किंवा थोडं इथलं लाईफ कळतं. दादा म्हटले की कोणाला काय अडचण असेल ना तर माझा फोन नंबर घेऊन ठेवा, कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर माझा फोन नंबर घेऊन ठेवा. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात आय एम देअर, मी आहे. खरंच दादा तुमच्या त्या शब्दांनी इतकी ताकद आली ना, कोणी काय घेतलं त्या दिवशी त्या शब्दातून मला माहित नाही, पण आम्ही फार घेतलंय. आमचा दादा आमच्या मागे उभा आहे आणि पूर्ण शक्तीनिशी उभा आहे. हे जेव्हा आणखी या सगळ्या मंडळींना अजून ताकदीने कळेल ना, तर दादा प्रत्येक संस्थेमध्ये जिथं चुकीचं चालतंय तिथं चुकीला चूक म्हणून संघर्षाची धार या ठिकाणी अधिक तीव्र केली जाईल. या गावात ज्या चुकीच्या प्रथा परंपरा पडल्यात त्या मोडून काढल्या जातील. आणि दादा ह्या सुरुवातीपासून मारुती शेठ तुम्ही आहे ना, एक तरुण नेतृत्व आहे, चांगलं कम्युनिकेशन स्किल आहे, जिथं गरज आहे तिथं वाकण्याची क्षमता आहे. आणि पुढच्याला आत्मस्मात करत जिथं गरज पडेल तिथं त्याला तशाच तसं उत्तर देण्याची पण क्षमता या व्यक्तीत आहे. शेठ तुम्हाला अधिकचं काय बोलणार नाही, पण आमच्या लायक जर भविष्यात काय असेल ना आम्ही आहे बरं का. जाहीरपणे दुसरी एक गोष्ट सांगतो, अपयश ही यशाची सुरुवात असते. मी मागच्या 24 महिन्यापूर्वी अपयश पाहिलंय. 24 महिन्यापूर्वी अपयश पाहिलंय मी मोठं अपयश पाहिलंय. मला अजून झोप येत नाही, पण आम्ही जाणार तिथं. ज्यांना अपयश आलंय ना त्यांनी ठाम ठरवा, 60 महिने मोजा. जर व्यवस्थित त्या पद्धतीने जर त्या टेक्निकली गोष्टी जर घडल्या तर 60 महिने इलेक्शन लागते. 60 महिन्यात तयारी करा. मी महिने नाही, मी दिवस मोजतोय. मी ग्रामपंचायतीचे दिवस मोजतोय. सगळ्यांनी ताकदीने उभं राहा. आणि तुम्ही 3 मंडळींनी जे निवडून आहेत ना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, ज्यांच्या खांद्यावर बसून तुम्ही तिथे पोहोचलाय ना ते खांदे विसरू नका. ज्या पायरीवर चढून तुम्ही त्या मंदिरात किंवा त्या देवालयात पोहोचलाय ना त्या पायरीला विसरू नका. ही सगळी मंडळी तुम्हाला निवडून आणण्यासाठी जी रात्रंदिवस कष्ट करत होती, लोकांशी पंगे घेत होती, लोकांची वाईटपणा घेत होती, स्वतःचा पदरचा पैसा खर्च करत होती, त्या दिवशी ती रॅली झाली. मी आयुष्यात अशी रॅली पहिल्यांदा पाहिली. नाहीतर मग 200 वाटा 200चं पेट्रोल टाका, 500 वाटा 500चं पेट्रोल टाका, 100 वाटा 100चं पेट्रोल टाका. आम्ही 50च्या पेट्रोल पासून पाहिलेली परिस्थिती. कोणाला 1 रुपयाचं पेट्रोल मिळालं का? जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता ना प्रत्येकाने स्वतः खर्च केले. तुमच्यासाठी प्रत्येकाने खिशात हात घातलाय. त्या माणसाला कमीपणा येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि तुम्ही ती काळजी घ्याल अशी खात्री वाटते. माफ करा दादा जास्त बोललो, परंतु आहे ना इथून पुढच्या काळात तुम्ही अधिक जबाबदारी वागा. आणि जिथं जिथं संस्थांची कुठे कुठे काही होईल आणि त्याला पात्र लोक जर आपल्याकडे असतील, पात्र लोक असतील ना तर त्याला त्या ठिकाणी दादा तुम्ही त्या पद्धतीची निवड करा, त्यांना पाठबळ द्या. ताई तुम्ही सुद्धा त्या दादाच्या माग 2 व्हीलरवर मला वाटतंय ते. आणि उद्या दादाला एक 2 इंजेक्शन टुचून आणा. आता उद्या संपलंय ना ते दादा बसल पटकनी कुठंतरी. तर ते फार दादा तुमची म्हणजे एवढा महत्वाचा दादा आम्ही कधीच पाहिलं नाही. दादा तुम्ही आमदारकीची निवडणूक लढली त्यावेळेस तुमच्या मनात जी म्हणजे जिद्द होती ना ती जिद्द आम्हाला काल चालते ह्या आजच्या निवडणूक दिसत होती. दादा ह्या लेकरांवर आणि आम्हा सगळ्यांवर असाच तुमचा मायेचा हात ठेवा. आम्ही तुमच्यासाठी काय धावून येऊ, तुम्ही आमच्यासाठी धावून या. थांबतो. धन्यवाद.